बसलेला आहात, ती लेणी तुम्ही जर बघितली तर तिला एकही स्तंभ नाही आहे, बरोबर. आता मी बऱ्याचशा गोष्टी बोललो, आता थेट आता लेणीवरच बोलतो की मी मगाशी म्हटलं की मुंबईमध्ये जवळपास 250 लेण्या आहेत, 200च्या वर लेण्या आहेत. पण पाटपाटमध्ये सगळ्यात जास्त लेण्या कोणत्या आहेत तर आपल्या कान्हेरीवरती. कान्हेरीवरती जवळपास 109 लेण्या आहेत, ज्ञात आत्ताच्या काळी नोंद असलेल्या आहेत, त्याहीपेक्षा जास्त होत्या. तिथं अनेक लोकांची वसाहत होती, अशी 15व्या शतकामध्ये आलेल्या पोर्तुगीज लोकांनी नोंदी केलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तिची धार्मिक केंद्र म्हणून ती युनिव्हर्सिटी होती. अजिंठा म्हणजे कान्हेरी जी आहे ती युनिव्हर्सिटी होती. आणि इथे सारीपुत्तांचे जे धातू अवशेष होते, शारीरिक धातू, ते आलेले होते, जे निर्वाण विठीमध्ये होते. निर्वाण विठीमध्ये मोठा स्तूप आहे तिथे, तो सापडलेला होता. पण तो अशा अवस्थेत सापडलेला होता कारण की इंग्रज जे अलेक्झांडर कनिंगहम वगैरे जे लोक होते, आपला पगार देऊन, म्हणजे लिटरली असा होता की त्यांनी पगार देऊन स्वतःचा पगार, आलेला पगार त्या उत्खननासाठी खर्च केला होता. आणि त्याच्यातून त्यांना बऱ्याचशा गोष्टी केलेल्या होत्या. तर पेपे नावाचे सुद्धा एक अधिकारी होते, ज्यांना पेपरीवामधला त्यांनी स्तूप उत्खनन केलं होतं. आणि त्याच्यामध्ये सम्यक संबुद्धांच्या अस्थी त्यांना सापडलेल्या होत्या. पण त्या अस्थी नुसत्याच सापडायच्या का तर नाही, त्याच्याबरोबर सेमी प्रिशियस स्टोन आणि प्रिशियस स्टोन्स मिळायच्या, नाणी मिळायची, सोन्याचे धातूंच्या फुलं मिळायची, जसं आपल्याला सोपाराच्या इथे मिळालेल्या होत्या. सोपाराला 19व्या शतकामध्ये म्हणजे गुजरातवरून आलेला, काठियावाडमधून आलेले एक व्यक्ती होते, ज्यांचं नाव भगवानलाल इंद्राजी, पाली डिपार्टमेंटला ओळख होईल त्यांची. तर ते संस्कृतचे गाडे अभ्यासक होते आणि त्यांचं शिलालेखांचा चांगला अभ्यास होता. त्यांनी सोपारा स्तूपाचं उत्खनन केलं 19व्या शतकात. 1800 आणि 1826च्या आसपासच्या काळामध्ये त्यांनी ते उत्खनन केलं. आणि तिथे एक पेटी, दगडी पेटी सापडली. ती दगडी पेटी जेव्हा त्यांना सापडली तर ती कशी आली होती इथे, तर आपण जे सांगितलं, मी संदर्भ दिला की व्यापारी जे पुण्य होते ते तिकडे गेले, बुद्धांना भेटले आणि बुद्धांना त्यांनी परवानगी मागून इथे सोपाऱ्याला आले आणि त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. तो धम्माचा प्रचार आणि प्रसार बऱ्यापैकी केला. तर पहिल्यांदा बुद्ध धम्म कोणी स्वीकारला तर इथल्या स्थानिकांनी स्वीकारला. मग इथले स्थानिक कोण होते? हा भौगोलिक आहे ना, जेव्हा इतिहास मूक होतो तेव्हा भूगोल बोलतो, असं आप्पा परब म्हणतात. आप्पा परब जे किल्ले फिरतात, ट्रेकर्स लोकांना माहिती आहे. आप्पा परबांचं हे वाक्य आहे, जेव्हा इतिहास मूक होतो ना तेव्हा भूगोल बोलतो. तर ही भौगोलिक रचना काय होती, ते इथले स्थानिक कोण होते तर कोळी होते आणि त्यांनीच हा धम्म स्वीकारला. तो सुरुवातीच्या काळातला जो धर्म होता, जो इथे आला, त्याचं नाव होतं धम्मोत्तरीय पंथ. या धम्मोत्तरीय पंथाचे उल्लेख आपल्याला अनेक लेण्यांवरती मिळतात. तर 5 पंथ ॲक्टिव्ह होते इथले. त्याच्यातला या धम्मोत्तरीय पंथाची धार्मिक केंद्र म्हणून पहिल्यांदा तयार झाली भाजा लेणी आणि त्याचं उपकेंद्र तयार झालं मावळमधली कार्ला लेणी. धम्मोत्तरीय पंथाचे उल्लेख आपल्याला तिथे मिळतात. तर अशा पद्धतीने धम्मोत्तरीय पंथाने इथे बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला आणि बुद्धांचं भिक्षापात्र आपल्या मुंबईमध्ये आणलं. ते बनते धम्मप्रभास यांच्यामुळे. तर जेव्हा भगवानलाल इंद्राजी यांनी इथे उत्खनन केलं तेव्हा त्यांना एक दगडी पेटी सापडली. ती दगडी पेटी कशी होती, ती आज त्यांनी जे काम केलं तर ते कोणाच्या माध्यमातून केलं, तर त्यांनी केलं एशियाटिक लायब्ररी जी आहे आता आपल्या मुंबईमध्ये, त्यांच्या माध्यमातून केलं. आणि जे काही सापडलं, एशियाटिक सोसायटी जी आहे ना, त्यांच्या माध्यमातून त्यांनी उत्खनन केलं. आणि ती दगडी जी आजही आहे, तुम्ही जर गेलात तर ती तुम्हाला याच्यामध्ये मिळेल, त्यांच्या पॅसेजमध्ये मिळेल. तर ही दगडी ही अशी पेटी आहे किंवा असं झाकण आहे, याला लिटरली झाकण होतं चांगल्या पद्धतीने केलेलं. आणि इकडे छोटे छोटे छापील मूर्त्या होत्या. आणि इथे धातूचं हे जे मध्ये बघताय हे करंडक आहे. आता हा जो करंडक आहे ना तो मी तुम्हाला दाखवतो. हे तुम्हाला मला फोटोग्राफमध्ये बघायला मिळेल, पण कोश्यारी साहेबांना ते डायरेक्ट जाऊन बघायला मिळतं है ना. कोश्यारी आता होते ना आपले, खूप राजकीय वादंग झाला, त्यांना थेट बघायला मिळतं, आपल्याला नाही बघायला मिळतं. ठीक आहे. ती ही जी मी तुम्हाला आता दाखवली ती धातूची, ठीक आहे, करंडक.
या करंडकामध्ये आणखीन एक करंडक होतं, याच्यामध्ये आणखीन एक करंडक होतं. अशा या करंडकांमध्ये इथे स्फटिकाचं, हे स्फटिक आहे. स्फटिक म्हणजे इंग्लिशमध्ये क्रिस्टल म्हणतो आपण त्याला. त्या क्रिस्टलच्या याच्यामध्ये पण आश्चर्य वाटतं का तुम्हाला की हे इतकं फाईन काम आहे. आजपासून जवळपास 2000 वर्षापूर्वीचे हे सगळं आहे. हे सगळं लेथ मशीन नसताना सुद्धा काम केलेलं आहे. लेथ मशीनने आपल्याला ॲक्युरेट, आता लेझर मशीन आली, पण लेझर मशीन किंवा बाकीच्या काही गोष्टी नसताना हाताने त्यांनी हे केलेलं आहे. हा क्रिस्टल म्हणजे काय, दगड, त्या दगडाला त्यांनी आकार दिलाय आणि तो त्यांनी बनवलाय. ठीक आहे. आता हा जो होता ना, हा सोन्याचा, ही सोन्याची कुपी आहे. ही कुपीचा जवळून फोटो दाखवतो मी तुम्हाला. हे असे, ही ती ठेवलेली होती आणि हे 7 बुद्धांच्या छापील मूर्त्या होत्या आणि आठवी एक मूर्ती होती, ती सांगतो मी तुम्हाला. तर हे जसे ठेवले होते ते करंडक, दगडी करंडक, आणि त्याच्यामध्ये हे सगळे त्या काशाचे हे सगळे होते. ठीक आहे. आणि इथे ते सोन्याचं करंडक आहे. हे मध्ये याला अबीर वाहिलेलं होतं आणि मणी वाहिलेले होते, मोती वाहिलेले होते, ज्यांची मोती एवढे होते, सर ती जर बनवली तर 2 भागातून बनेल अशी होती. आणि यज्ञश्री सातकर्णी यांचं नाणं तिथं सापडलं. यज्ञश्री सातकर्णी. आणि त्यांना या सगळ्या, प्रत्येक ती जी कुपी होती त्याला फुलं वाहिलेली होती. अशी 350 फुलं होती. त्याच्यात काही बकुळीची फुलं होती. अशी वेगवेगळ्या फुलांची 350 फुलं सापडली. त्या प्रत्येक कुपीला वाहिलेली अशी ही 350 फुलं वाहिली. हे तुम्हाला बघायला इथेच मिळेल, तुम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळणार नाही. ती जी सोन्याची कुपी होती, हा नाही, सोन्याची. आणि ती सगळ्यात शेवटी हे ते सोन्याचं करंडक आहे. तर ह्याच्यावरचं काम जर बघितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल, कारण सातवाहनकालीन हे आहे. आणि याच्यामध्ये 13 मातीच्या भांड्यांचे तुकडे होते, 13 तुकडे होते. मग जेव्हा डेटिंग केलं आणि कळलं तर लक्षात आलं की हे सम्यक संबुद्धांचं भिक्षापात्राचे तुकडे होते, जे सम्यक संबुद्धांनी, आपण ज्यांना पुन्हा म्हणतो, ज्यांचं नाव धम्मप्रभास आहे, त्यांना दिलं होतं. आणि ते इथे आलं होतं. कुठे? सोपाऱ्यात, मुंबईमध्ये आलेलं होतं. आणि या मुंबईमध्ये बुद्धांचं भिक्षापात्र होतं. आजही बौद्धांना माहिती नाही आणि आजही ते मुंबईमध्येच आहे. पण ते तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकांना बघायला मिळत नाही, कारण ते VVIP जेव्हा येतात तेव्हाच त्यांना ते बघायला मिळतं. मग सूरज पंडित नावाचा एक आहे, त्याची व्हायरल आता व्हिडिओ शेअर करतात बरेच जण. अशी मंडळी हे सगळे बघतात. आजचा अभ्यास दौरा आहे ना, निशुल्क आपण म्हणतो, ते लोक 4-4 हजार रुपये घेतात हे सगळं सांगायचं, बोलायचं. पण आपण धम्मदान द्यायला सुद्धा तयार होत नाही. माझ्याकडे आता तुम्ही जे काही एक्सेसरीज बघताय ना, हे सगळ्या धम्मदानातून आहेत. आत्ताही सरांनी मला धम्मदान दिले 1300 रुपये, 1350 रुपये, सॉरी 1350 रुपये दिले. हां बरोबर आहे, 1350 रुपये दिले. कारण त्यांचं म्हणणं, मी नाही करू शकत ना, तू करतोस ना, हे घे तू कर. आणि ते 1350 त्यांनी काढून कधी ठेवलेत सर? त्यांच्याकडे नवरात्रासाठी आलेले. हां नाही, तो लांबेल विषय, मग ते लांबेल विषय. तर हे सगळं असं आहे, हे सगळं धम्मकार्यातून होतं. म्हणजे ही सगळ्याची जबाबदारी, माझी एकट्याची जबाबदारी नाही आहे. तर हे सगळं अशी फुलं आणि हे सगळं आलेलं होतं. आणि हे आपल्या मुंबईच्या सोपाऱ्याला सापडलं. जेव्हा मुंबई ही 7 बेटांमध्ये विखुरलेली होती ना, तेव्हा सोपारा आंतरराष्ट्रीय बंदर होता. आणि हे ग्रीक आणि रोमन लोकांना माहिती होतं. रोमन आणि आपलं व्यापार चालायचा. त्यांच्या सिनेटमध्ये आपला दबदबा होता. कोणाचा? इथल्या लोकांचा, कल्याणमधल्या लोकांचा. तिथे जाऊन व्यापार करायचे. इथल्या पैठणच्या लोकांचा व्यापार चालायचा, इथल्या तेरमधल्या लोकांचा व्यापार चालायचा. तिथे सिनेटमध्ये ते हवं ते म्हणून घ्यायचे, हवं ते सांगायचे. पैठणी फक्त तुम्हालाच पसंत होती काय? पैठणी त्यांच्या लोकांना सुद्धा पसंत होती. इथला कापड तिथे जायचं. तिथले सिनेटर्स लोक कापड वापरायचे. कुठला? तर इथला येवल्यामधला. येवल्यातल्या लोकांनी मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. मला बोलायला नाही दिलं त्यांनी. मी बोलणार होतो तुमचेच कापड घालून ते लोक तिकडे
त्यांचं स्टाईल आयकॉन होतं तिकडचं. बीड बीड म्हणतो ना आपण, बीड फेमस होतं. तर त्यांचे जे मुकुट असायचे ना, त्या मुकुटामध्ये येवल्यामधलं खडे जायचे. इतकं प्रिशियस होतं, इतकं तुमच्याकडे होतं. आणि हे अधिकचं जे होतं ना आपल्याकडे मी एक व्हिडिओ बनवला, माझा एकट्याचाच व्हिडिओ आहे, मी छातीटोकपणे सांगू शकतो. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की कल्याण बंदरावरती कोणाचा व्हिडिओ नाही. कल्याण बंदरावर मी व्हिडिओ बनवला, कारण की कल्याण बंदर एवढा महत्त्वाचा आहे की या बंदरावरून सातवाहन आणि क्षत्रप यांची भांडणं होती. सातवाहन आणि क्षत्रप दोघंही त्या कल्याण बंदरावरती भांडत होते की कल्याण बंदर आम्हाला पाहिजे आहे. कल्याण बंदर अतिशय महत्त्वाचा होता, कारण की जो आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचा तो ग्रीक आणि रोमन लोक उतरायचे कुठे, तर ते उतरायचे सोपाऱ्याला. सोपाऱ्यातून खाडी जी खोल असायची ना ती कमी कमी होत जाते आणि ती शेवट कल्याणमध्ये व्हायचं. कल्याणमध्ये माल उतरवायचे ते. आज तुम्ही जर गेलात दुर्गाडीच्या बाजूला जी वसाहत आहे मुसलमानांची, ते सगळं म्हणजे भराव घालून केलेलं आहे. तिथे मोठे मोठे 2-2 3-3 मजली जहाजं येत होती रोमन लोकांची, आणि त्यांची ती वसाहत होती. कुठे आज तिथे जे तबेले बघता ना तुम्ही, कुलडचा चहा पिता, तिथे कुलडवाले आहेत. तर मी जेव्हा गेलो ना, मी उत्सुक होतो की मला तिथं काहीतरी दिसेल. तर ते मी सगळं घाण वास येत होतं आणि सगळी घाण होती. झोपडपट्टी वसली तर तिथे लिटरली दुर्गाडीच्या लेफ्ट साईडला तुम्ही इकडे आलात की ती पूर्ण वसाहत आहे. म्हणजे तो आपण पत्री पूलवरून उतरल्यानंतर जातो ना, तर ती पूर्ण जागा आहे ना, ती पूर्ण तिथे रोमन लोक राहत होते. रोमनांची भांडी सापडलीत. म्हणजे काही लोकांनी पुस्तकं लिहिले पण ते 15व्या शतकाच्या पुढेच सरकले नाहीत, कारण त्यांना तो इतिहास सांगायचाच नव्हता. हा सुवर्णीन इतिहास दाबतात का, त्याचं कारणच हे आहे का तुमचा इतिहास हा बौद्धांचाच आहे. बौद्धांचाच इतिहास तो दाबण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा की तुमच्याकडे दृश्य पुरावे आहेत. नसणारे सांगतात की आमचा आहे, आमचा सुवर्ण युग होता, वैदिक युग होता ना, तो काळा युग काय, तुमचं काय ते पुरावे मिळायला पाहिजेत. सगळा इतिहास बरबटवून ठेवलाय पण ते सापडतच नाही. जेव्हा तुमचं सापडलेलं तुम्हाला टिकवता येत नाही, हे जर नष्ट झाल्यावर तुम्हाला काही पुरावे नाहीत, तुम्ही काहीच नाही करू शकत. म्हणून या लेण्या टिकल्या पाहिजेत. म्हणून आम्ही कसा कोरडा करून सांगतो, पण किती लोक उतरतात, कितीतरी लोक आलेले नाही आहेत, कितीतरी लोक पुढे येत नाही आहेत. त्याचं कारणच हे आहे की तुम्ही उदासीन आहात. तुमचं गेलं की संपणार. सोपारा स्तूपाची अवस्था काय आहे, म्हणजे रडायला येतं अक्षरशः की जेव्हा एशियन कंट्रीजमधले लोक, एशियन कंट्रीजचं मी म्हणतो की जे बुद्धिस्ट कंट्रीजचे लोक येतात ना, तर तिथे पहिला येतात कुठे, सोपारा स्तूपावर. त्याचं कारणच असं आहे की या भूमीचा सम्राट चक्रवर्ती सम्राट अशोक, जे स्वतःला पियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक म्हणून घेतात, त्यांची मुलं इथूनच गेली सोपाऱ्यातून. त्या भिक्षापात्राला त्यांनी वंदन केलं आणि त्यांना हे माहिती होतं की मी इथून गेल्यानंतर पुन्हा येणार नाहीये, हे माहिती होतं. माझा शेवट होणार आहे हेही त्यांना माहिती होतं. आणि मग त्यांची मुलं इथून गेलेली आहेत. हे आपल्याला कसं कळतं, कारण की त्यांचा चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे 2 शिलालेख आपल्याला इथे सापडले. 2 शिलालेख सापडले. त्याच्यातला एक शिलालेख इतक्या वाईट परिस्थितीमध्ये होता की ज्यांना सापडला, भगवंतलाल इंद्राजींनी सरांना गासगावात ते सापडलं. गासगावामध्ये मी एक शिलालेख म्हणजे शोधण्यासाठी गेलो होतो. तर तिथे चक्रवर्ती सम्राट अशोकांचा शिलालेख जो सापडला तो कोणत्या अवस्थेत होता, इतकी अज्ञानता होती आपल्यामध्ये की लिटरली बायका गोधड्या धुण्यासाठी त्याचा वापर करत होते. तो हा शिलालेख आहे. आजही तुम्ही गेला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये तर हा बघायला मिळतो. पण हा होता कुठे, तर हा गोधड्या धुण्यासाठी बायका वापरत होते. म्हणजे अशी परिस्थिती होती. इतका अज्ञान बोकाळलेला होता. 15व्या शतकापर्यंत इथं बौद्ध धर्म अस्तित्वात होता. तुमचा जो स्तूप होता तो खाली पुजला जातो आजही. म्हणजे मी हे नाही म्हणते की काढून आणा, तो किमान पुजला तरी जातो. तुम्ही तर ते पण नाही करणार. त्याच्यावरच्या हार्मिकीची पेटी सगळं क्लिअर कट दिसतं. मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून तो शेअर पण केला. इथे जो स्तूप होता तो स्तूपावरती अशी परिस्थिती होती, काटे कुठे उगवलेले होते. पण यांच्याकडे दृष्टिकोन होता. कुणाकडे, ते इंग्रज अधिकारी होते, त्यांच्याकडे होते, भगवानलाल इंद्राजींकडे होते. त्यांनी जाऊन तो शोधला आणि त्याच्यामधले हे सगळे सापडलेले आजही एशियाटिक म्युझियमच्या अखत्यारीत आहे. ते तुम्हाला बघायला देत नाही. मी गेलो होतो तर मला तो फक्त दगडाची तो असा मोठा तो हे आहे ना बाहेरचा, तो मिळाला, ती रिंग सारखं ते बघायला मिळालं. बाकी काहीच नाही बघायला मिळालं. का नाही आपण प्रयत्न करत आहे की ते सगळ्यांना बघायला मिळायला पाहिजे. सूरज पंडित सरांचे आता व्हिडिओ व्हायरल होते, सगळेजण आपले बौद्ध पण शेअर करतात. पण तो सूरज पंडित हे नाही सांगत आहे की हा इतिहास मुंबईचा हा बौद्धांचा आहे. हे का नाही सांगत,
बौद्धांचा इतिहास का नाही सांगत? ते सोडून सगळेजण ते सांगतात, ते लाखो वर्षांचा इतिहास सांगतात, पण हे सांगायला विसरतात की 15व्या शतकापर्यंत इथं बौद्ध धर्म अस्तित्वात होता. तुमच्या कानेरीवरती भिक्खू संघाला मारलेलं आहे पोर्चुगीजांनी. कसं मारलंय? तर त्यांना एका कुंभामध्ये घालून त्याच्यामध्ये चुनखडी टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकून त्यांचे शरीर वितळेपर्यंत त्यांना बुद्ध धर्म सोड आणि तू ख्रिश्चनिटी स्वीकार म्हणून त्यांना इतके हाल करून मारलेले आहेत. हे का नाही सांगत? 15व्या शतकापर्यंत कोणी स्वीकारलेला होता बौद्ध धर्म? तर इथल्या स्थानिकांनी स्वीकारला ना. त्यांना सांगायची जबाबदारी कोणाची आहे? त्यांना सांगायची जबाबदारी तुमची आहे ना, बौद्धांची. मग तुम्हीच सांगताना कसं सांगायला पाहिजे? कारला लेणी अतिक्रमण आहे काय सांगणार? कारला लेणी अतिक्रमण आहे सांगणार? तुमच्यात मैत्रीभाव कधी तयार होणार? तुम्ही मैत्रीभाव ठेवणारच नाहीत. कितीतरी मुलं आहेत आपली अशी, म्हणजे आम्ही नाव नाही घेत आता ते मी, पण किती हार्श बोलतात की ते म्हणतात की जय स्तंभ म्हणजे तिथला तो स्तंभ नाहीच आहे, त्याचं म्हणणं तो बौद्धांचा इतिहास नाहीये. भीमा कोरेगावचा इतिहास तो बौद्धांचा नाही असे म्हणून सांगणारे पण लोक आहेत, आणि त्या मोठ्याने डिंगे हाकून सांगणारे लोक आहेत. मग बाबासाहेब का गेले होते? बाबासाहेबांनी 1935 मध्ये पहिल्यांदा तिथे भेट दिली. त्यांनी जेव्हा ही धार्मिक चळवळ उभी केली तर पहिला जाऊन त्यांनी त्याला वंदन केलेलं आहे. तिथून की तुमचे प्रेरणास्त्रोत आहेत, तुम्ही यांचे वारसदार आहात हे सांगून मग सुरुवात केलेली आहे ना बाबासाहेबांनी. मग काही मंडळी अशी आहेत सांगणारी की ते सांगतात की नाही आता सगळेजण 1 तारखेला महार होतील म्हणून, अशी बोलणारे पण आहेत. मग हे विसरायचं का? मी तर म्हणतो बाबासाहेबांनी 1956ला पुन्हा आपल्याला त्याच्यात स्थापित केलेलं आहे, नव्याने नाही, पुन्हा. कारण तुमचा इतिहासच तो आहे की तुम्ही पूर्वीचे बौद्धच आहात ना, पूर्वीपासून बौद्ध आहात. हे 62 पंथ जे मी सांगितले छोटे छोटे पंथ होते, पण का बाबासाहेबांनी त्यांची विद्वत्तापूर्ण बुद्ध धर्म प्रचार प्रसार करण्यासाठी लावलं, आणि चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी त्यांची पूर्ण राजव्यवस्था वापरली. या 2 माणसांचं डेडिकेशन किती आहे? असं नाही की मधल्या काळामध्ये कोणी नाही, पण हे खूप मोठ्या प्रमाणात यांनी केलं ना, अख्खं आयुष्य खर्च केलं. जर बाबासाहेबांकडे संविधान लिहिण्यासाठी जर वेळ, म्हणजे तो जो वेळ त्यांनी तिथं खर्च केला ना संविधान लिहिण्यासाठी, ते जर नसतं तर बाबासाहेबांनी नक्कीच ही जी चळवळ आहे ती उभी केली असती. त्यांचा वेळ सगळा खर्च तिकडे गेला. पण मग ती जबाबदारी आपली आहे ना बौद्धांची, ती का नाही? ही जबाबदारी आहेत ना, याच प्रत्येकाने आपण सांभाळलेल्या पाहिजेत. तर असे या स्थापत्य जे आहे ते आपण टिकवलं पाहिजे. लोणाट लेणी सांगताना मी सांगितले की लोणाट लेणी बौद्ध लेणी कशी आहे इथूनच सुरुवात केली, कारण तिथे यक्ष बघायला मिळतो. ते यक्ष गंधर्व है ना, हे सगळे दिसतात, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुम्ही नुसतं बौद्ध सांगून जमणार नाही, तुम्हाला पुरावे सांगायला लागतील की बौद्ध कसे आहेत. तर मी तिथं सांगितलं की चैत्य गवाक्षांचं तिथं अंकन आहे, तिथं यक्ष दिसतात, तिथं स्थापत्य कसं आहे ते स्थापत्य तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आपण चैत्यगृह आणि विहार यांचा फरक कसं करणार, बायफिकेशन कसं करणार? यक्ष आणि गंधर्व तुम्ही बाबासाहेबांचं क्रांती आणि प्रतिक्रांती वाचा, त्याच्यामध्ये आहेत. आता मग म्हणजे खूप खेचलं जाईल, बसलेत सगळेजण, पाय दुखायला लागलेत सगळ्यांचे. जीवदानीची पण बौद्ध लेणी हे आत्ता लोकसत्ताचे ते विनायक परब सर आहेत. मागचा जो अभ्यास दौरा घेतला तेव्हा विनायक परब सर इथं होते. आता जीवदानी लेणी ही बौद्ध लेणी आहे, त्यांनी ते कशी आहेत ते पण सांगितलेत. एस नागाराजू सर आहेत, त्यांनी पण सांगितले की ती बौद्ध लेणी. तर चैत्यगृह आणि विहार, मग ही लेणी कोणी कोरली? तर प्रत्येक सामान्य माणसांनी या लेणीला सुद्धा दान दिलेलं आहे. आता आपण ब्राह्मण म्हणत होतो ना, तर इथे जो शिलालेख आहे पुढे जर वर बघितलं तुम्ही, दिसतंय तुम्हाला? दिसतंय का तो शिलालेख? शिलालेख आहे बघा इथे. तर ही लेणी जेव्हा निर्माण झाली ना, लेणी निर्माण करून झाली, इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये लेण्या मोठ्या प्रमाणात कोरायला सुरुवात झाली. तर इथे इसवी सनाच्या 1ल्या शतकामध्ये म्हणजे ही लेणी जेव्हा पूर्ण झाली त्याच्यानंतर इथे हा पाली प्राकृतमध्ये हा म्हणजे शिलालेख आहे. तो एक भाऊ आहेत बमन शब्द आहे, ब्राह्मण शब्द नाही. तर बमन जो शब्द आहे ना, त्या 2 भावांचं हे दान आहे. हे जे चैत्यगृह त्यांनी दिलंय त्यांचं दान आहे. हा पूर्ण आता म्हणजे नष्ट व्हायला लागलाय, कारण की हा खूप जास्त खोल खोदलेला नाहीये, तो असा खूप थोडासा वरवर आहे. त्याच्यामुळे हा काही वर्षानंतर नष्ट होईल आणि मग तो कळणार पण नाही. तर आता इथे न वाचण्यासारखे आहेत, तर मी तुम्हाला वाचून दाखवतो. नाही सर, दिसते याच्यात आहे. तर पथिका मेदे माथे वाथवस्स बामनस्स गौतम गोत्रस्स. कुठला आहे तो बामन?
गौतम गोत्रातला आहे. आणि पितुलस्य देयधम्म विहारो स मातुकस्य असा या शिलालेखाचा वाचन होतं. आणि ते 2 भाऊ होते, त्या 2 भावांचं हे दान आहे आणि विहाराचं दान आहे असं ते म्हणतात. त्याचं वाचन असं आहे, पथिकाम येथे वतवस्य बमनस्य गौतम गोत्रस्य पितुलस्य देयधम्म विहारो स मातुकस्य. म्हणजे जो पथिकच इथे राहणारा गौतम गोत्राचा पितुल नावाचा, आता यांनी ब्राह्मण केलाय, पण तो ब्राह्मण म्हणजे तो आज पुरोहित करणारा जो ब्राह्मण आहे ना तो नाहीये, विद्वान या अर्थाने त्यावेळेला होता. तर त्या लोकांनी आपल्या भावाच्या बरोबर दिलेले हे दान आहे. आता आज ही या परिस्थितीमध्ये लेणी आहे ती अतिशय जर्जर अवस्थेमध्ये लेणी आहे. इथे तुम्ही बघताय हे नष्ट झालेलं आहे, तिथे बघताय तुम्ही नष्ट झालेलं आहे. इथे लाकूड काम होतं, आता तुम्हाला लाकूड काम दिसते का आज इथे? नाही, पण मी सांगितल्यानंतर तुम्हाला दिसायला चालू आहे. आता इथे चैत्यगृह आहे, आपण याला काय म्हणतो? चैत्यगृह. आता चैत्यगृह, गाभारा, काहींचं म्हणणं गाभारा आपला शब्दच नाहीये, गाभारा आपला शब्द नाही. पण तुम्ही जर भूतलेणीवर गेलात तर त्या भूतलेणीच्या बरोबर माझा सर होते, पवार सर होते, ते भूतलेणीचं मी सांगितलेलं आहे. तर त्याच्यावरती शिलालेख आहे, त्या शिलालेखामध्ये गभस्स असा शब्द आहे, म्हणजे गाभारा दिलेला आहे. तर गाभारा आपलाच आहे शब्द आणि त्याच्यावरती तो दान दिलेला आहे असं स्पष्ट उल्लेख आहे. तो हे दान दिलेला आहे तो असं त्याचा अर्थ होता, त्या भूतलेणीवर आहे. आणि याला आपण काय म्हणायचं? याला लेण्या म्हणायचं का गुहा गुफा काय म्हणायचं? कारण दानकर्त्यांनीच त्यांना लेणं म्हटलेलं आहे, शैलगृह म्हटलेलं आहे, लेनम म्हटलेलं आहे. हे बाजूच्याच असलेल्या आपल्या कानेरी लेणीवर कळतं. पण जाणीवपूर्वक ज्यांच्या हातात लेखणी होती त्यांनी गुफाच म्हटलं, गुहाच म्हटलं. आजही गुफाच म्हणतात, गुहाच म्हणतात. पांडव लेणी पण म्हणतात. हा पांडव लेणी म्हणतात ना, तर त्याचं हा तर नाशिकच्या म्हणजे नाशिक नाही सगळ्याच लेण्यांना ते पांडव लेणी म्हणतात. पण ते पांडव लेणी सांगण्याचा पाठीमागचा अर्थ एवढाच आहे की प्राचीन आहे, जुनं आहे, याचा बौद्ध साहित्यामध्ये कुठे सापडत नाही. तर काही लोक पुंडरूक हा शब्द वापरून त्याला जोडतात, पण तसं नाहीये. प्राचीन सांगण्याचं, प्राचीन आहे हे सांगायचं म्हणून पांडवांनी लिहिले, पांडवांनी सांगितले असं आहे. बाकी त्याचा पांडवांशी संबंध नाही. जर पांडवांनी कोरले असेल तर ते बौद्ध होते, कारण इथे बुद्ध कोरले. हा मग ते तो थेट दावा खोडला जातो है ना, तो थेट दावा खोडला जातो. जसं हा पांडवांनी बांधलं तर पांडव बौद्ध होते कारण बुद्ध कोरलेले. ठीक आहे, म्हणजे तो एक डिबेटचा पाठ खोडला जातो. तर आपण चैत्यगृहात येतो. तर चैत्यगृह हा चैत्यगृह का महत्वाचा आहे, ही लेणी का महत्वाची आहे? सातवाहनांचं राज्य होतं इथे, पण सातवाहन कोणाच्या अधीन होते? तर चक्रवर्ती सम्राट अशोक. ते कसं कळतं आपल्याला? तर आपल्याला शिलालेख सापडला कुठे? सोपारामध्ये. सोपाराच्या एका तलावाच्या काठी हा स्तूप हे मिळालं. पण तुम्हाला फक्त सगळ्यांना माहिती की एकच स्तूप होता हेच माहिती आहे ना, पण 6 संगाराम होते तिथे. मुख्य केंद्र होतं धार्मिक. कारण की इथे येणाऱ्या लोकांना आमचं काय काय दाखवणार तुम्ही? तर तुम्ही पहिलं तुमच्या ड्रॉइंग रूम मध्ये बसवता, ड्रॉइंग रूम मध्ये दाखवता बघा माझ्याकडे एवढी साधन संपत्ती आहे. काय दाखवता? तेच दाखवता ना. माझ्याकडे आमच्याकडे तर इकडे पुस्तकं आहेत, इकडे पुस्तक आहेत, त्याच्यावर लिहितो सुद्धा की बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म. असं दिसत नसेल तर आणखी लिहितो सुद्धा त्याच्यावर की बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे. किंवा कुराण असेल तर कुराण पण लिहितो. असे पण आहेत आमच्याकडे की मी हे पण पुस्तकं वाचले. ते दाखवण्याचा बिंबवण्याचा प्रकार आहे की आमच्याकडे किती समृद्धी आहे, आम्ही किती तत्वज्ञानाने म्हणजे युक्त आहोत हे सांगायचं म्हणून त्यांनी इथे 6 संगाराम होते. त्याच्यापैकी एक संगाराम मला सापडलेला होता. आपल्या ग्रुपवरती मी तो मेन्शन केला होता. माझे एक दिलीप गायकवाड म्हणून मित्र आहेत सोपाऱ्यामध्ये राहणारे, त्यांच्याबरोबर आम्ही जाऊन बघितला आणि ते कुठून कुठे होडी येत होती ते पण बघितला. आत्ता फक्त तिथे एकच दगड आहे जिथे ती होडी येत होती, तो एकच दगड आहे. तोही आता कालांतराने नष्ट होणार. तिथे खाटकी म्हणजे खाटीक लोक सगळा त्यांचा कचरा आणून टाकतात, अशी परिस्थिती आहे. तुम्हाला गासगाव मी खूप म्हणजे मी जेव्हा सोपाऱ्याचं पुस्तक वाचलं आणि मी खूप प्रेरित झालो आणि शिवाजी गायकवाड सरांचं पुस्तक वाचलं आणि मी खूप प्रेरित झालो. शिवाजी गायकवाड सरांचं एक पुस्तक आहे सांस्कृतिक धार्मिक केंद्र म्हणून सोपारा एक सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र म्हणून त्यांचं पुस्तक आहे. अतिशय चांगलं पुस्तक आहे. ज्यांनी माझ्याबरोबर सोपाऱ्याचा अभ्यास दौरा केला अटेंड, तेव्हा मी त्या सरांना बोलवलं. 80+ झालेत
स्मृती त्यांची गेलेली आहे आता, ऑलमोस्ट त्यांना समजत नाही पण ते बोलतात. त्यांना मी घेऊन गेलो होतो आणि त्यांनी सांगितलं की इथे बरंच काय काय होतं ते आता नष्ट झालं. कालांतराने बऱ्याचशा गोष्टी नष्ट होतील, जशा इथे नष्ट झाल्या. इथे लाकूड काम होतं ते नष्ट झालं. आता इथे जो दगड होता, हा जो चैत्यगृह आहे, हा चैत्यगृह एवढ्या जर्जर अवस्थेमध्ये का आहे आणि ही लेणी का महत्त्वाची, आपण का या लेणीवर आलो, त्याचं कारणच असं आहे की इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी पहिल्यांदा जी लेणी कोरली ती बाराबार लेणी. त्या बाराबार लेणीवरती असलेल्या त्यांच्या नातूंनी सुद्धा बांधलेल्या लेण्या आहेत, कोरलेल्या लेण्या आहेत. ती कोरलेली लेणी ही जी होती ती सुदामा लेणी आहे. त्या सुदामा लेणीचा प्रभाव महाराष्ट्रातल्या 2 लेण्यांवरती आहे. एक जुन्नरमधली तुळजा लेणी आणि दुसरी म्हणजे तुमची कोंडिविटे लेणी. याचं कारण असं आहे की याचा जो गोलाकार आकार जो आहे ना, तो पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कोरला गेला. प्रत्येक लेणीचं वैशिष्ट्य आहे, तसं या लेणीचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. चैत्यगृह कसे असतात तर त्यांचा छत जो असतो तो गजपुष्ट आकाराचा असतो. त्यांना चैत्य कमानी असतात, चैत्य गवाक्ष असतो, स्तंभ असतात है ना, आणि पुढे जाऊन निमुळतं होत त्याला स्तूप असतो. जो स्तूप थेट आपण त्याला पुजता येतो आणि बाजूला तुम्हाला प्रदक्षिणा पथ असतं. याला चंक्रमण करून आपण प्रदक्षिणा घालून बसतो. पण इथे त्या सगळ्याच गोष्टी म्हणजे वास्तुविशारदांनी खोडलेल्या आहेत. इथे तुम्हाला छत थेट सपाट दिसतो, जसं आपल्याला विहारांमध्ये असतो. विहार म्हणजे बाजूचा जिथे भिक्खू संघ राहत होता. आता विहार म्हणजे काय की जिथं बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भिक्खू संघ जो राहतो त्यांच्या राहण्याचं ठिकाण म्हणून विहार असतं, आणि त्यांच्या उपासनेचं ठिकाण जिथे बुद्धांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्याचं ठिकाण म्हणून चैत्यगृह म्हणतो. चैत्य म्हणजे याला आपण चैत्य म्हणतो जिथे बुद्धांच्या किंवा बुद्धांनी वापरलेल्या किंवा बुद्धांच्या नंतरच्या जे त्यांचे विद्यार्थी होते त्यांच्या शारीरिक धातूंवरती तयार केलेले स्तूप असतात, बरोबर. तर अरहंत झालेले बदंत असतात, त्यांच्या शरीरांवरती हे स्तूप तयार केले जातात. तर अरहंत कोण असतं की ज्यांनी पहिलं तर आपण उपासक, त्याच्यानंतर श्रोतापन्न, सकुतगामी, अनागामी आणि अरहंत. आता ही 4 नावं घेतली, हे काय आहेत तर या मानसिक अवस्था आहेत, ह्या काय पदवी नाही आहेत. बुद्ध ही पदवी नाही आहे, ही अवस्था, ही मानसिक अवस्था आहे. तर सकुतगामी, श्रोतापन्न, सकुतगामी, अनागामी आणि अरहंत, जे बदंत अरहंत झालेले आहेत त्यांचे शारीरिक जतन करून पूजन करणे ही पूर्वपार चालत आलेली पद्धत होती. सम्यक संबुद्धांच्या शारीरिक धातू 5 शारीरिक धातू महाराष्ट्रात आल्याचे नोंदी आहेत, पण आज सापडतात का तर नाही. कान्हेरीवरती सुद्धा बुद्धांचे शारीरिक धातू आलेले असे काही उल्लेख सापडतात. पण आज काय आहे, आज आपल्याला कान्हेरी ज्या अवस्थेमध्ये त्या अवस्थेमध्ये कान्हेरी तशी नव्हती. जी 3 नंबरचं चैत्यगृह आहे त्याच्यासमोर आज फक्त एकच स्तूप दिसतो, पण तिथे 3 स्तूप होते असेही उल्लेख आहेत. आज मात्र तिथे एकच स्तूप आहे. त्याचा इतिहास आपण सांगतो, मी सांगतो, माझ्यासारखे कोणी सांगतात म्हणून आपल्याला माहिती आहे. बर्ड नावाचा अधिकारी होता, त्यांनी ते शोधलं, त्याच्यामध्ये पेटे निघाली, त्याच्यामध्ये ते अस्थिकरंडक निघालं, त्याच्यामध्ये ताम्रपट होतं. हे अशा सगळ्या गोष्टी मिळाल्या म्हणून आपल्याला ते कळतं की तिथे काय होतं. तर चैत्यगृह जी उघड्या मैदानातली चैत्यगृह होती, उघड्या मैदानातली जी चैत्यगृह होती त्यांचीच प्रतिकृती त्यांनी दगडात कोरली. मग आता फक्त दगडातलेच चैत्यगृह आपल्याला अस्तित्वात सापडतात, बाकीच्या कुठे गेल्या. मुंबईमध्ये तर मुंबई खूप मोठी होती, कारण की जे रोमन आणि ग्रीक लोक यायचे ते मुंबईमध्ये उतरायचे, तर त्यांच्या समोर हे मांडलेलं होतं. मग ते गेलं कुठं सगळं, तर ते मुंबईचा विकास होताना सगळं गुडूप झालं. आज जर तुम्ही गारापुरीवर गेलात तर त्याला आज ते म्हणतात ना, काय म्हणतात ते 3 चेहरे असलेले त्रिमूर्ती, ते बोधिसत्व आहेत. ते वाचले कसे, ते भग्न नाही, तिथे सगळे मूर्त्या भग्न आहेत. ते कसं भग्न नाही झालं, ते कसे वाचले, त्याचं कारण असं आहे की इंग्रजांना माहिती नव्हतं, ते फळकटांनी बंद केलेले होते, कारण ते पूजनासाठी उघडायचे, पूजन करायचे आणि पुन्हा बंद करायचे. त्याच्यावर एवढी जळमटं होती आणि ते सगळं एवढं खराब झालेलं होतं की त्यांना माहितीच नव्हतं की इथे काय आहे म्हणून. त्याच्यामुळे ते तुम्हाला त्रिमूर्ती जे आपण ते म्हणतात ते बोधिसत्व आहेत. तर ते वाचलेलं होतं, ते वाचलं, कारण की तिथे कवायती केल्या जात होत्या, शूटिंग, रायफलच्या शूटिंग्स होत होत्या, तिथे तोफगोळे डागले जात होते. कान्हेरीवर पण तसंच होत होतं. त्याच्यामुळे ते बऱ्याचशा गोष्टी नष्ट झाल्या.
आणि काही गोष्टी अस्तित्वात राहिल्या. इथे लाकडाच्या वस्तू होत्या त्या संपल्या. इथे आता तुम्ही बघितलात तर आजही आपण पार्टिशन वॉल जेव्हा बनवतो आर्किटेक्टमध्ये, तर ते आर्किटेक्टचं प्लॅन हजारो वर्षापासून तोच तसंच चालू आहे. इथे 4 इंचाचीच भिंत आहे, ही जास्त नाही आहे, 4 इंचाची भिंत आहे. इथे दरवाजा होता, आज दरवाजा आहे का? तर नाही. आपण जेव्हा आतमध्ये जाऊ, प्रदक्षिणा घालू आणि वंदन करू, तेव्हा तुम्ही बघाल इथे वरती तुम्हाला दिसेल की वर इथे खोबडी आहे, मेकॅनिझम होतं दरवाजा बंद करायचं. याला उपासना करायची, बुद्धांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करायची आणि याला बंद करायचं, कडी लावून टाळा लावायचं, बदंत जाऊन आराम करायचे. मग ही लेणी पहिल्यांदा कोरताना हा जो पहाड आहे याला वेरवली पहाड म्हणतात. या पहाडावर थेट लेणी कोरली का? तुमचा काय अंदाज आहे? आलं आणि घेतल्याने टुकटुक टुकटुक करायला चालू केलं असं आहे का? नाही ना. मग कोणतं तरी छोटं स्थापत्य पहिलं तयार झालं असेल जिथे बदंत राहत असतील. बदंत स्वतः कोरत नव्हते, ते आर्टिस्ट लोकांना बोलवायचे. तर 3 टप्प्यात लेण्या कोरल्या जायच्या. मी कानेरीच्या लेणीवर ते सांगतो 3 टप्प्यात कशी लेणी कोरली जाते. तर पहिल्यांदा बेसिक जे कारागीर होते ते इथला मोकळा दगड काढायचे आणि त्याच्यानंतर सेकंड जे यायचे ते शार्पन करायचे. मग जो चांगला करून झाला, दगडाचा जो अतिरिक्त भाग आहे तो काढून झाला की फाईन करायचं काम एका आर्टिस्टचं होतं. मग एखादा आर्टिस्ट जो यायचा तो या खिडक्या काढायच्या. आजही तुमच्याकडे या जाळ्या आहेत ना, पण या 2000 वर्षापूर्वीचे. 2000 वर्षापूर्वी त्यांना माहिती होतं व्हेंटिलेशनची गरज आहे. मग ते व्हेंटिलेशनची आवश्यकता आहे आणि आजही तुम्ही जर मोजमाप याचा काढलं ना तर तंतोतंत भेटेल. म्हणजे याचा अर्थ त्यांना जॉमेट्री येत होती, कारण की एक्झॅक्ट आहे. आणि याला दरवाजा होता, ह्याला बंद होत होता, समोरही दरवाजा होता. आता मी म्हणतोय म्हणून तुम्ही हा म्हणतात, कारण मी इथे बोलतोय, छानपण करतोय म्हणून तुम्ही हा म्हणतायत, पण त्याचे पुरावे तिथेच आहेत. तुम्ही जर बघितलात वळून तर ती एक खाच बरोबर तिथून तितकी फिरलेली आहे. तुमच्या डोक्याच्या वरती खाच आहे, तर तिथे एक दरवाजा होता, मोठा दरवाजा होता, कारण की इथे मोठ्या प्रमाणात बदंत यायचे आणि आपल्या शास्त्राच्या प्रती श्रद्धा व्यक्त करायची. असं ते ठिकाण होतं. तर आता आपण थेट आलो लेणीमध्ये. आपल्याला काय दिसतं? चैत्यगृह दिसलं, आपण याला पूजन केलं, पण इथे बुद्ध नाहीत, पण इथे बाजूला बुद्ध आहेत. मग ॲट अ टाइम कोरलं का त्यांनी? आता इथे स्थविरवादाप्रमाणे बुद्धांची प्रतीकं सांगितली मी. स्थविरवादाप्रमाणे बुद्धांना आपण स्तूपातून पुजतो. मग आता इथं थेट बुद्ध दिसत आहेत. मग हे कधी केलं? तर हे ॲट अ टाइम केलेलं नाही आहे. हे जसं जसं धम्मदान येत गेलं, जसं जसं मान्यता बदलत गेल्या, मी सांगितलं 18 पंथ होऊन गेले, प्रत्येक पंथाच्या मान्यता वेगळ्या होत्या, पण ते सम्यक संबुद्ध अंतिम होतं. पण मग पहिल्यांदा बुद्धांची ही मूर्ती इसवी सनाच्या 2ऱ्या शतकाच्या नंतरच्या काळामध्ये ही कोरली गेली होती. कारण इसवी सन 1ल्या शतकापर्यंत आपल्याला गांधार शैलीमध्ये पहिली बुद्धांची मूर्ती मिळाली. गांधार शैली कुठे झाली? तर आजच्या कंधारमध्ये झाली, जिथे कनिष्क राजा जो होता त्याच्या कारकिर्दीमध्ये ती बनवली गेली. कनिष्क जो राजा होता ते बाहेरून आलेले होते, सिथियन राजे होते, ते आले आणि त्या भागात राहिले आणि त्यांनी बुद्ध धम्म, ते अनकल्चर्ड होते. ते कोण होते? तर ते भटक्या अवस्थेतले लोक होते, ज्यांना आपण खानाबदोश म्हणतो, ट्रायबल्स होते. तर ते आले आणि त्यांचं कोणत्या मान्यता नव्हत्या आणि त्यांनी बघितलं की खूप संस्कृत लोक आहेत, म्हणून त्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला आणि ते मोठा प्रचार प्रसार केला. तर इंडो ग्रीक शैलीमध्ये पहिल्यांदा आपल्याला बुद्धांची मूर्ती मिळाली, ज्याला आपण गांधार शैली म्हणतो. तिला इंडो ग्रीक फॉर्म म्हणतो आपण. इंडो ग्रीक फॉर्ममध्ये पहिल्यांदा बुद्धांची मूर्ती आली, जी 4थी धम्मसंगीतीमध्ये झाली इसवी सनाच्या 1ल्या शतकामध्ये. गांधार या भागातून ही पहिली झाली आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते होते बदंत अश्वघोष. या अश्वघोषांनी बुद्धांचं जे चरित्र आहे याच्यामध्ये कोणाला स्वारस्य नव्हतं, बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये स्वारस्य होतं. म्हणून 500 वर्षानंतर बुद्धांचं पहिल्यांदा चरित्र आलं. जे अश्वघोष नावाचे जे बदंत होते, जे साहित्यिक होते, जे कवी होते, त्यांच्या कविमनांतून बुद्धांच्या प्रती जे काही निघालं ते त्यांनी साहित्यबद्ध केलं आणि त्यांचं पहिल्यांदा संस्कृतमधलं बुद्ध चरित्रम नावाचं संस्कृतमध्ये पहिल्यांदा पुस्तक आणलं. तर आपण संस्कृतला डिनाय करतो की संस्कृत नाहीच आहे. संस्कृत पण बौद्धांनीच आणली ना, कारण बौद्धांचं सगळं साहित्य त्याच्यात आहे. प्राकृत नंतर हायब्रिड संस्कृत, मिश्र संस्कृत त्याच्यात आहे ना.
5व्या-6व्या शतकापर्यंत 5व्या-6व्या शतकापर्यंत हायब्रिड संस्कृतमधले तुम्हाला बरेचसे श्लोक मिळतात. इथे दीपतारा म्हणून आहे आपल्या कानेरीमध्ये, तिच्याविषयी गुणगान गाताना तिच्यावर साहित्य निर्माण झालं ते संस्कृतमध्ये, तर आपण ते कसं डिनाय करणार. तिचं आवाहन करायचं, अवलोकितेश्वराचं आवाहन करायचं आणि आम्हाला या संकटातून वाचव म्हणून 5व्या शतकामध्ये साहित्य उपलब्ध आहे. 6व्या शतकामध्ये एक दशमुख अवलोकितेश्वर आहे, त्यांची मूर्ती इथे पहिल्यांदा, जगातली सगळ्यात पहिली मूर्ती कानेरीवरती. तिच्यावरती जो एक दशमुख अवलोकितेश्वर धारिणी नावाचं पुस्तक आहे, जो 6व्या शतकामध्ये आलेल्या झुएनझँग, त्यांचं नाव आहे झुएनझँग, म्हणजे भारतीय नाव युएन चँग, त्यांचं ॲक्च्युअल नाव आहे झुएनझँग. ह्यांनी पहिली दुसरं संस्कृतमधलं पांडुलिपी नेली. ग्युएन हिन म्हणतात त्यांना. कोणाला? त्या अवलोकितेश्वरांना, जे अनेक हात बघता ना तुम्ही, म्हणून मी लिहिलं की अनेक हात आणि अनेक चेहरे हे तुमच्या बौद्ध लेण्यांवरती आहेत. हे तुम्हाला कानेरीवरती बघायला मिळतं पहिलं. आणि ते त्यांनी साहित्य नेलं ना, जे इथून कानेरीच्या 11 नंबरच्या लेणीतून, ते त्यांनी तिकडे नेलं आणि प्रिझर्व केलं. आणि त्याच्यानंतर कळलं की अरे हे तुमचं आहे, अनेक हात अनेक चेहरे. मग आपण टीका करतो. वाचा ना आयकनोग्राफी, बुद्धिस्ट आयकनोग्राफी वाचा ना, ते सगळं तुम्हाला मिळेल. इथूनच जवळ असलेले वज्रेश्वरी काय आहे? पूजा म्हणून नाही सांगत आहे मी तुम्हाला, आपण ते त्यागलंय. पूजन करा. हे काय वज्रेश्वरी काय आहे? तर वज्रयान पंथ इथे अस्तित्वात होता. मी सांगितला 15व्या शतकामध्ये पोर्तुगीज जेव्हा इथे मारकाट करायला लागले, तेव्हा इथून मूर्त्या पळवल्या भिक्खू संघाने आणि ते घेऊन गेले इथून आणि तिथे स्थापित केल्या. ती वज्रबाई नावाने प्रसिद्ध झाली आणि पुढे वज्रयानाच वज्रेश्वरी म्हणून पूजली जाते. मी हे नाही म्हणत आहे की पूजा, पण तुमचं काय तिथं कळायला पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे साहित्य हे मी काय कुठे युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन केलेलं नाही आहे. मला बऱ्याच जणांनी सांगितलं, तर मी जर म्हटलं तर मला PhD देतील का वहिनी? PhD देणार नाहीत मला. मी म्हटलं की ते हे सांगतात गजलक्ष्मी ना 6व्या शतकापर्यंत तुमचं वैष्णवपंथ नाही आहे गंगावणी सर. 6व्या शतकापर्यंत वैष्णवपंथ नाही, विष्णूच नाही आला, तर विष्णूची पत्नी महालक्ष्मी कुठे येणार? आणि ती कशी काय तुम्ही म्हणता की गजलक्ष्मी आहे म्हणून? 6व्या शतकापर्यंत नाही. तर काय झालं की ज्याच्यावरून प्रेरणा घेतली ना, पहिलं शिल्प जे आहे ना ते पितळखोऱ्यामध्ये आहे. ते पितळखोरा इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातले ते जे स्त्री प्रतीक आहे ते घेतलं आणि म्हटलं त्याच्यावरून प्रेरणा घेऊन मग जैनांनी आणि वैदिकांनी आपले शिल्प तयार केले. आणि मग आता सांगायला लागले आता डायरेक्टच आमचंच आहे ते. आणि त्याच्या पाठीमागची फिलॉसॉफी काय महालक्ष्मीची किंवा ती गजलक्ष्मीची, की ती धनसंपत्तीची देवता आहे. अरे गृहस्थ जीवन त्यागलेले बदंत आहेत, ज्यांनी सर्व परित्याग केलेला आहे, संसार जीवन त्यागलेलं आहे, ते त्या देवीचे पूजन करणार? काहीतरी लॉजिक पाहिजे का नाही? ते सगळंच त्यागून तुम्ही काही म्हणता. आणि विद्वान का विद्वान छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमला मी मेल केला, माझ्याबरोबर बरेच जण आले होते. मी सांगितलं अरे तुम्ही ते चुकीचं लिहिलंय. पितळखोरा लेणीवरती जे स्त्री शिल्प आहे त्याच्या खाली लिहिले गजलक्ष्मी. अरे 6व्या शतकामध्ये ती गजलक्ष्मी जी आहे ती तुमच्या महाराष्ट्रात पण नाही आहे. महाराष्ट्राच्या बाहेर गजलक्ष्मी एका मंदिरावर आहे. ते लिहिणार आहे मी त्यांना. पण ती गजलक्ष्मी जी म्हणतात ना ती 6व्या शतकात आहे, पण तिची प्रेरणा मात्र बौद्धांमधली जी पितळखोऱ्यावरती आहे, जी सांची स्तूपावर आहे ती आहे. आणि ती तिच्यावरून प्रेरणा घेऊन श्रॅमनिकल, बौद्ध नाही श्रॅमनिकल परंपरेतून येते ती. आणि तिला ग्लोरिफाय यांनी केली. आणि मग आता म्हणायला लागले, म्हणजे भाडोत्रीच म्हणायला लागले माझंच घर आहे, चला बाजूला. अशी परिस्थिती आहे आज. आणि तुम्हाला सांगायला काहीच नाही. तुम्ही सांगता महामाया आहे, मग तुम्ही सांगा महामाया कशी आहे. तर तुम्हाला सांगताच येत नाही आहे महामाया कशी आहे. तर ती भूदेवीचं प्रतीक आहे, धरित्रीची प्रतीक आहे. तुम्हाला हे सांगताच येत नाही. आणि हे मी नाही सांगितलं, हिंदूंनी नाही सांगितलं, तर एक ख्रिश्चन माणूस आहे ज्याचं सांची स्तूपावरती ड्युटी 20 वर्ष झाली केली, त्या माणसाने लिहिलं की हे जे आहे ती धरित्रीचं प्रतीक आहे, भूचं प्रतीक आहे. आणि ह्यांनी म्हटलं की ती कुठे आहे? तर बौद्धांची. आता कन्फ्युजन हेच होणार ना की तिथे गेल्यानंतर बघितलं की अरे गजलक्ष्मी म्हणजे धनसंपत्तीची देवता, आणि ती कुठे सापडली? तर पितळखोरा लेणीवर. म्हणजे झालं सगळ्या ठिकाणी संभ्रमित.
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाचे आहेत तर गो ब्राह्मण प्रतिपालक. अरे काय, आणि मोठी मोठी लोक आहेत ती हुद्द्यांवर बसलेली आहेत. असं सगळं म्हणजे तुम्हाला काय आहे तुमचं काय आपलं काय काय सगळी गोंधळ एवढा करून ठेवला की विचारू नका. तर इथे वज्रयान पंथ जो अस्तित्वात होता त्याची जी महाकालाची जी सहचारिणी होती, तिचं महाकाली होती आणि तिचं स्तूप खाली पूजलं जातो. तर इथे लाकडी काम होतं आणि इथे रंग केलेलं होतं, ते संपूर्ण नष्ट झालं. आणि नंतरच्या काळात 2ऱ्या शतकाच्या नंतर साधारण 2ऱ्या ते 5व्या शतकाच्या आसपास इथे बुद्धांची मूर्ती आली, जी आता तुम्ही समोर बघताय. आता याला आपण काय म्हणतो, या मूर्तीला किंवा आता हा जो प्रसंग आहे याला काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा. बुद्धांनी जेव्हा पहिल्यांदा धम्मचक्र प्रवर्तन केलं सारनाथमध्ये, तर तिथे काय होतं, तर तिथे मृगदाय वनामध्ये केलं पंचवर्गीय भिक्खूंना सांगून. तर धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा होती. तर ही तुटलेली भग्न झालेली धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा सगळ्यांना माहिती आहे, बुद्ध असे बसलेले असतात. त्या मुद्रेला धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा म्हणतो आपण. ते कशावर बसलेले आहेत, तर ते मंचकावर बसलेले आहेत. तर ते त्यांचं जे अधिष्ठान आहे ते कशावर आहे, तर ते कमळावर आहे. बरोबर, हे कमळ वाहिनी पुढे. तर कमळावर त्यांचं अधिष्ठान आहे. कमळ कशाचं प्रतीक आहे, तर कमळ हे पावित्र्याचं प्रतीक आहे. कमळाचा नैसर्गिक गुणधर्म काय आहे, तर कमळाला कधीही चिखल आणि पाणी शिवत नाही. म्हणून बुद्ध कसे होते, तर बुद्धांनी सगळ्या तृष्णा शमवलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या जे सांसारिक जीवनातल्या तृष्णा आहेत त्यांचं शमन केलेलं आहे, त्यांनी त्यांचं दमन केलेलं आहे. याचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून तिथं कमळ आहे. हा धम्माचा सुद्धा प्रतीक आहे. तर धम्माचं प्रतीक म्हणून इथे कमळाला दिलेलं आहे. आणि इथे खाली आपण जर नीट निरखून बघितलं, त्याचे ज्यांचे चेहरे भग्न झाले आहेत, नंतरच्या काळात हे भग्न केलेले आहेत. तर खाली कोण दिसतात आपल्याला, ही 2 व्यक्तिरेखा दिसतात ज्यांच्या डोक्यावरती नागफणा आहे. तर आपल्याला सहजच सगळ्यांच्या लक्षात येईल नागफणा कोणाच्या डोक्यावर असतो, नागवंशीय राजांच्या. त्याच्यामुळे या भूमीचे असल्या कारणाने, ते मूळ या भूमीचे असल्या कारणाने ते खालच्या स्तरातून आहेत आणि त्यांनी धम्म स्वीकारलेलं आहे किंवा आधारलेलं आहे, म्हणून त्यांना इथे खाली दाखवलेलं आहे. हे जटाधारी आहेत, त्यांच्या कुरळे केस आहेत, हे असं दाखवलेलं आहे. आणि यांना नंद आणि उपनंद सुद्धा म्हणतात. हे एकटेच आहेत का, नाही, तर त्यांच्यासोबत सहपत्नीक आहेत. तर ते सहपत्नीक आहेत हे कसं कळतं, तर आत्ता तुम्ही जर नीट, नंतर आपण बघूच, तुम्ही उठल्यानंतर तुम्ही बघाल, तर इथे जर बघितलं तर ह्या स्त्रिया आहेत, यांच्या हातामध्ये दंड आहे आणि इथे डोक्यावरती आहे ना एक नागफणा आहे. जी स्त्री असते तिच्या डोक्यावर, जी नागराणी असते तिच्या डोक्यावर नागफणा असतो. ठीक आहे, हे झालं खालच्या स्तरातून. त्यांनी कमळदांड्याला आधार दिलेला आहे कारण ते स्थानिक आहेत म्हणून. आणि तुम्ही जर या मधल्या पॅनलमध्ये बघितलं तर इथे बुद्ध आहेत. ही प्रलंबपाद अवस्था आहे बुद्धांची. धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे. ही बसलेली जी अवस्था याला आपण प्रलंबपाद अवस्था म्हणतो. पाय सोडून जे बसतं त्याला आपण प्रलंबपाद अवस्था म्हणतो. आणि इथे 2 आणखीन व्यक्तिरेखा दिसतात. आता हे दोघेही बोधिसत्व आहेत. तर हे दोघेही बोधिसत्व कशावर दिसतात, पुन्हा कमळावर दिसतात. बरोबर, हे कमळावर दिसतात त्याचं कारणच असं आहे की तेही आता बुद्धत्वाकडे चालले आहेत. बोधिसत्व कोणाला संज्ञा दिली जाते, तर जी व्यक्ती बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी मार्गक्रमण करते, त्या वाटेवरून चाललेली, त्याला आपण बोधिसत्व म्हणतो. ठीक आहे, आपण बाबासाहेबांना सुद्धा ती उपाधी दिलेली आहे बोधिसत्व. जो प्रत्येक मानवीय माणसाच्या म्हणजे भूतलावरील प्रत्येक माणसाचा विचार करतो, त्याचं दुःखमुक्त होण्यासाठी प्रयत्न करतो, अशी व्यक्ती बोधिसत्व असते. ते आपण बाबासाहेबांना सुद्धा म्हणतो कारण बाबासाहेबांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. तर इथे 2 बोधिसत्व आहेत. इथे एक बोधिसत्व दिसतात, एक इथे बोधिसत्व दिसतात. तर हे 2 बोधिसत्व जे आहेत ना, तर बुद्ध मंचकावर बसलेत, बाजूला बोधिसत्व आहेत. आता ह्याच्यातले 2 बोधिसत्व आहेत. बोधिसत्व कसे ओळखायचे, तर डाव्या साईडचे जे बोधिसत्व आहेत, दोघांच्या हातामध्ये चौरी आहे. चौरी म्हणजे हवा घालण्यासाठी ती असते, ती चौरी. एखादा श्रेष्ठ व्यक्ती असतो ना, त्यालाच हवा घालण्यासाठी ती चौरी वापरली जाते. तर हे शास्त्राच्या भूमिकेत नाही आहेत. आता सम्यक संबुद्ध आहेत आणि वर त्यांच्या उजव्या हातामध्ये, दोन्ही बोधिसत्वांच्या हातामध्ये चौरी आहे. पण एकाच्या हातामध्ये आता इथे थोडंसं कमळदांडा दिसतोय, आहे ना, हा कमळदांडा आहे. तर हे साधारण 5वं शतक आहे. या 5व्या शतकामध्ये बोधिसत्व ही संकल्पना पुढे आली. आणि हे जे आहेत डाव्या साईडचे बोधिसत्व जे आहेत त्यांना आपण म्हणतो
पद्मपाणी. पद्मपाणी ह्याला पद्म म्हणतात, पालीमध्ये पद्म म्हणतात. कशाला? कमळाची कळी आहे किंवा फूल आहे त्याला पद्मपाणी म्हणतो. आणि जेव्हा पद्मपाणी इकडे असतात त्यांच्या अपोजिटला वज्रपाणी असतात. पद्मपाणी आणि वज्रपाणी हे दोन कॅरेक्टर्स आहेत. महासांगिकांमध्ये बोधिसत्व ही व्यक्ती अशी असते की जोपर्यंत भूतलावर प्रत्येक माणूस दुःखमुक्त होत नाही तोपर्यंत तो बुद्धत्व प्राप्त करून घेत नाही अशी त्याची धारणा असते. म्हणून तो नेहमी बुद्धांच्या बरोबर दाखवलेला जातो. आणि आता बुद्धांच्या ऐवजी बोधिसत्व प्रत्येक माणसाला मार्ग दाखवणार म्हणून अशी संकल्पनेच्या आधारावर बोधिसत्व नंतरच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानले गेले. त्याची मूर्ती इथे आपल्याला दिसते आणि इथे दिसते. तसंच बुद्धांच्या बरोबरीने नेहमी बोधिसत्व दाखवले जातात. तर जेव्हा बुद्ध इथे पद्मपाणी दिसतो ना तर त्याच्या बाजूला वज्रपाणी असतो. आता या दोन पद्मपाणी आणि वज्रपाणी यांची कार्य पण आहेत. पद्मपाणी जास्त प्रचलित आहेत आणि त्यांना जास्त लाड केले जातात उपासकांकडून. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला जे काही मागणी तुम्ही केली, तुम्ही जर काही मागितलं तर ते फुलफिल करण्याचं, तुम्हाला तथास्तु म्हणण्याचं काम बोधिसत्व आहे. तुम्ही जे काही मागाल तो बोधिसत्व देतो. कोण? तर पद्मपाणी. पण जर तुम्ही वाईट कर्म केले किंवा वाईट काम केलं तर शासन करण्याचं काम कोणाचं असतं? वज्रपाणी. म्हणून त्याच्या हातामध्ये वज्र असतं. असे ह्या दोन व्यक्ती बुद्धांच्या नेहमी बाजूला असतात. आता ते वर तुम्हाला ढगातून हवेतून उडत येणारे दोन कॅरेक्टर्स दिसतात ना, ते आता खूप भग्न झालेत. पण तुमच्या एकूणच अस्तित्वात असलेल्या गोष्टींवरून लक्षात येईल की ते हवेतून उडत येत आहेत. तर हवेतून उडत येत आहेत मी म्हणतोय, तो हवेतून उडत येत आहेत. हे कसं? आता मी उडत येतो या शब्दातून तुम्हाला कळतंय, तुम्ही ग्रास्प करताय की उडत येत आहेत. पण तिथं न बोलता सुद्धा तुम्ही जर नीट निरखून बघितलं तर ते जे कॅरेक्टर्स आहेत त्यांचे पाय कसे आहेत? तर दुमडलेले आहेत. तर त्यांचे शेले कसे आहेत? तर हवेत उडत आहेत. म्हणून आपल्याला त्यावरून लक्षात येतं आर्टिस्ट आणि लोकांनी बोलण्याचं म्हणजे काही सांगण्यासारखं ठेवलं नाही. तुम्ही नीट निरखून बघितलं तर ते लक्षात येतं की दोन्ही हवेतून उडत येतात. तर ते विद्याधर आहेत. विद्याधर तेव्हाच येतात जेव्हा मंगल प्रसंग असतो, तेव्हाच ते विद्याधर तिथे अस्तित्वात येतात. आता बुद्धांच्या चेहऱ्याच्या मागे इथे प्रभावलय असतो. कधी कधी आपण इंग्लिशमध्ये त्याला ऑरा म्हणतो. तर तो ऑरा इथे आता दिसत नाहीये, पण ऑरा असतो तो कदाचित रंगवलेला असेल. तर बुद्धांच्या पाठीमागे ऑरा असतो. त्याचं कारण असं आहे की जेव्हा बुद्धांची चेहरा खूप प्रसन्न झालाय, खूप प्रफुल्लित झालाय, हे कसं दाखवणार? सामान्य माणसापेक्षा वेगळं दाखवणार. तर हे आपल्याला एका गाथेतून कळतं. बुद्ध जेव्हा त्यांच्या घरी येतात, म्हणजे सिद्धार्थ जेव्हा जातात आणि बुद्धत्व प्राप्त करून ते जेव्हा त्यांच्या घरी येतात तेव्हा राहुलला त्याची आई यशोधरा सांगते की तुझ्या वडिलाकडून तुझं वडिलोपार्जित वारसा माग म्हणून, है ना. तर तेव्हा मग तो लहान असतो, राहुल लहान आहे. मग तो म्हणतो सगळेच तर सारखे दिसतात, माझे वडील कोणते? कारण सगळे काशाय वस्त्र परिधान केलेले आहेत, माझे वडील कोण, कसे मी ओळखणार? मग जेव्हा यशोधरा आपल्या मुलाला म्हणजे राहुलला जेव्हा वर्णन करून सांगतात तर ती नरसिंह गाथा आहे. त्या नरसिंह गाथेतून ते वर्णन आहे बुद्धांचं की बुद्धांची कांती कशी आहे, त्यांचा चेहरा कसा आहे, त्यांची आभा कशी आहे. तर ते सगळं वर्णन तुम्हाला नरसिंह गाथेतून मिळतं. नरसिंह गाथेमधून आपलं कोणतंही असं मोगम नाही, आपलं सगळं साहित्यामध्ये. तर त्या साहित्यातून येतं. तर ते त्यांचा चेहरा प्रसन्न आहे हे वारंवार आलेलं आहे आणि सामान्य माणसापेक्षा वेगळे आहेत म्हणून दाखवण्यासाठी तो आभा तयार केलेला असतो. असं बुद्धांच्या आणि बोधिसत्वांच्या मागे असतं. वर विद्याधर आहेत आणि वर जे आहेत ना की आमचा बुद्ध धम्म अनादिकालापासून आहे, सनातन आहे, अनेक काळापासून आहे. सनातन नाही म्हणत, तो सनातन इकडूनच घेतलेला आहे. तो सनातन आहे, धम्मपदामध्ये तो शब्द आहे. तो सनातन म्हणजे अनेक बुद्ध होऊन गेलेले आहेत, पण सम्यक संबुद्ध एकच आहे. ही संकल्पना इथे रुजवण्यासाठी त्यांनी वर दाखवलेले 7 बुद्ध असतात ना आणि 8वे मैत्रीय बोधिसत्व असतात जे कानेरीच्या लेणीवर आहेत. तुम्हाला ती कानेरी लेणी बघायला लागेल. ती वैशिष्ट्यपूर्ण लेणी याचसाठी आहे की या लेणीवरती संपूर्णपणे मौर्य काळाचा शिल्पकलेचा प्रभाव आहे, जी सुदामा लेणी म्हणून ओळखली जाते. त्या सुदामा लेणीचा प्रभाव इथे आहे आणि तुमच्या तुळजा लेणीवरती सुद्धा हिचा प्रभाव आहे. अशा या लेणीमध्ये, इतक्या महत्त्वपूर्ण लेणीमध्ये आज रंगांचे काम शिल्लक नाही, लाकूड काम शिल्लक नाही, फक्त दगडांचे अवशेष शिल्लक आहेत. उल्कापात झालं त्याच्यातून चिखल आणि जी माती राहिली, चिखल आणि तो एकत्रित झालेला जो गाळ होता, त्या गाळाचा हा डोंगर आहे. त्याच्यामुळं तो